हे हाय हॅलो नमस्कार एव्हरीवन, कसं काय केडवाले. सो मी तुमच्या सर्वांची लाडकी वैष्णवी उर्फ वैशू अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आफ्टर सो लॉंग. सो आजचा माझा ब्लॉग असणार आहे रक्षाबंधन ब्लॉग. सो अगोदर सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. अँड गेस वॉट, माझा ब्लॉग कोणासोबत होणार आहे, लाईक मी राखी कोणाला बांधणार आहे, तर द ग्रेट अँड ऑनरेबल मुरलीधर अण्णा मोहोळ सरांना. सो लेट्स गो गाईज. आणि मी खूप एक्सायटेड आणि नर्वस देखील आहे. सो फायनली मी पोचलेले आहे. मी तुम्हाला ऑफिसचा व्ह्यू दाखवते बाहेरून. सो हे बघू शकता काहीच व्ह्यू एकदम छान आहे. सो मला त्यासाठी कॅमेरा फ्लिप करावा लागेल. आणि हे बघू शकता, हे त्यांचं ऑफिस आहे. एरिया देखील खूप छान आणि लॅविश आहे. लिटरली मला आवडला. अँड मी आतमध्ये वेट करत होते. सर्वात अगोदर मी आलते, सो म्हणून मी एकटी वेट करत होते त्यांचा. देन मग लोक यायला लागली आणि मी एका कोपऱ्यात बसले होते एकदम शांत लहान बाळासारखी, त्यांचा वेट करत की ते आत्ता येतील नंतर येतील. अँड गेस वॉट, कोइन्सिडेंटली माझी भेट कोणाशी झाली, तर माझी भेट झाली त्यांच्या वाईफची, मॅमची भेट झाली. मॅम खूप छान होत्या स्वभावाने देखील, खूप हंबल, खूप छान बोलल्या वगैरे. अँड फायनली माझी भेट सरांशी झाली. मी त्यांची ब्लेसिंग घेतली आणि मी त्यांना माझं गिफ्ट दाखवायला देखील खूप एक्सायटेड होते, जे मी खूप दिवसा अगोदर घेऊन बसले होते. आणि त्यांना बिझी शेड्यूलमुळे टाईम भेटत नव्हता आणि मी पण माझ्या ह्याच्यात बिझी होते. सो फायनल मी त्यांना गिफ्ट दाखवलं, जी होती BJPची वॉच प्लस नॉर्मल वॉच म्हणू शकतो किंवा पेंडुलम टाईप वॉच. सो हे बघू शकता तुम्ही, ते बघत होते आणि त्यांना खूप आवडलं. त्यांनी मला थँक्यू देखील बोललं. आणि त्यांचा हा कॉम्प्लिमेंट ऐकून लिटरली मला असं वाटलं की त्यांना गिफ्ट आवडलं. मला असं वाटलं की त्यांना गिफ्ट आवडेल का नाही आवडेल. पण ते देखील माझ्याशी पप्पांशी चिटचॅट करत होते, बोलत होतो आम्ही. अँड देन मग आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशनला घेतलं. आणि ते माझ्याशी देखील राखी बांधता सॉरी गप्पा मारत होते आणि मी देखील त्यांच्याशी गप्पा मारत होते. आणि ते खूप खुश होते, मी पण खूप खुश होते. खूप छान वाटत होतं. आणि ते मला सांगत होते की त्यांच्या हातात किती भरपूर राख्या आहेत. सो मी म्हटलं हो, असणारच, आज रक्षाबंधन आहे ना. आणि त्यांना तर एवढं चांगल्या माणसाला कोण नाही राखी बांधणार. सो लिटरली आम्ही फोटोज वगैरे काढून मी निघाले परतीला घरी, कारण त्यांना देखील खूप काम होती बिझी शेड्यूल असल्यामुळे. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज.